वाहनांना वाहतूक कोंडीमध्ये सामना करावा लागू नये म्हणून, खड्ड्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण आज या ठिकाणी नवीन एक टेक्निक जी आपण नाशिक हायवेला वापरली, जिओ पॉलिमर टेक्नो पॅच अशा प्रकारचं ते मेथड आहे। आता तुम्ही जिथे उभे आहात ती 1 तासापूर्वी तो पॅच मारलेला आहे, खड्डा भरलेला आहे, आता त्याच्यातून गाड्या सुरू झालेल्या आहेत। तो एकदम म्हणजे M60चा RMCचा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे, त्याच्याने आपण एक करतोय। दुसरं जे रॅपिड क्विक, दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर M60, हा एक मेथड आहे, त्याच्याने आपण खड्डे भरतोय। तिसरं आहे DLC, आपण जे सर्व्हिस रोड बघितलं ना तिथून येताना पळसपेच्या इथून, तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण DLCच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून ते पण एक RMCचंच एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिकाऊ आहे। आणि चौथं जे आहे, जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही अशा ठिकाणी प्रिकास्ट M60चे प्रिकास्ट पॅनल, म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे, ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतोय। त्यामुळे हे 4 प्रकारच्या मेथडमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डे मुक्त करण्याचा हा आपला आज प्रयत्न आहे आणि त्यावर पूर्णपणे ही टीम काम करते। याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी, PWD अधिकारी, MSRDCचे अधिकारी आणि आमचे एक SMC म्हणून आहे, त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे त्यांनी सुहास मेहता आणि आमचा पोरगा तो सत्या, हे सगळे लोक त्याचं एक अगोदर स्टडी केला आहे, कुठे कुठे खड्डे किती आहेत, कुठले खड्डे कुठल्या मेथडने भरायचे आहेत, कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत, हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे। मला वाटतं गणपती पूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास आहे। जे दोषी कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर पूर्णपणे कठोर कारवाई केली जाईल आणि जे अधिकारी या कॉन्ट्रॅक्टरकडून चांगलं काम करून घेण्याची ज्यांची जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये ज्यांनी लापरवाही केली आहे त्यांना देखील कारवाई करावी लागेल, कारण शेवटी हा लोकांचा त्रास आहे आणि म्हणून कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। याच्यामध्ये जे चांगलं काम करतील त्यांचा सत्कार पण करू, जे चुकीचं काम करतील त्यांना कारवाई करू। यामुळे बिलकुल कुणालाही पाठीशी घालणार बिलकुल कारणच नाही, कठोर कारवाई केली जाईल, कारण शेवटी लोकांचा जो त्रास आहे, लोकांना जो होणारा या रस्त्यावरून खड्ड्यातून प्रवास करावा लागतो, अनेक ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।